हाय स्टुडंट्स, चला होमवर्क केला ना तुम्ही आतापर्यंतचा. होमवर्क काय सांगितला होता? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट सांगितलेला होता. तर त्याचे आपल्याला अकाउंट लिहायचे होते, थेरी लिहायची नव्हती. ज्यांनी थेरी लिहिली त्यांनी अकाउंट लिहा आणि ज्यांनी अकाउंट लिहिले त्यांनी लिहायचे, म्हणजे डबल लिहायची गरज नाही. पण आजच्यासाठी हाच होमवर्क डबल असणार आहे. काय असणार आहे? आजच्यासाठी पण हाच होमवर्क तोच होमवर्क असणार आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर चला आपण पुढे जाऊया. आपण आता आता जो लेक्चर होणार आहे तो माझ्यासोबत लिहायचा आहे बरं का. ठीक आहे, चला. तर आपण काय पाहणार आहे? पार्टनरशिप फायनल अकाउंट. काय पाहणार आहे? पार्टनरशिप फायनल अकाउंट. काय पाहणार आहे? पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि ह्या पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये कोणते कोणते अकाउंट येतात? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे अकाउंट येतं. कोणतं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे अकाउंट येतं. कोणतं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, चलो. तर आता आपल्याला एक एक अकाउंट पाहायचं आहे. तर ट्रेडिंग अकाउंट हे कसलं अकाउंट आहे? इट इज अ नॉमिनल अकाउंट. कसलं अकाउंट आहे? इट इज अ नॉमिनल अकाउंट. गोल्डन रूल्स मधला एक अकाउंट नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे बिझनेसला होणारे सर्व एक्सपेन्सेस और लॉसेस जे असेल ते डेबिट साईडला रेकॉर्ड करावे आणि जे इन्कम अँड गेन असेल ते क्रेडिट साईडला रेकॉर्ड करावी. ट्रेडिंग अकाउंट काय सांगतं आणखीन? ट्रेडिंग अकाउंट ओपन इन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. बघा, हे ट्रेडिंग अकाउंट केव्हा ओपन केलं जातं? फक्त आणि फक्त इन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्येच ओपन केलं जात असतं. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे कोणते ऑर्गनायझेशन? तिथे परचेस अँड सेल होत असतं. काय होत असतं? परचेस अँड सेल होत असतं. कशाचं? गुड्सचं. म्हणजेच आपण इनडायरेक्टली म्हणू शकतो की ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर गुड्स, फॉर परचेस अँड सेल. पर्पज टू फाइंड आउट. काय फाइंड आउट करायचे आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. काय फाइंड आउट करायचे? ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. तर ऑन डेबिट साईड हे पुढे पाहणार आहे आपण. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस कसा काढला जातो. खूप कॉन्सेप्च्युअल आहे. याच्यामध्ये थेरी क्वेश्चन येऊ शकतात. या कॉन्सेप्टवर थेरी क्वेश्चन येऊ शकतात. याच कॉन्सेप्टवर म्हणजे नाही, ट्रेडिंग अकाउंट या बेसिक कॉन्सेप्टवर आता जेवढी होणार त्याच्यावरती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बेसिक कॉन्सेप्टवरती आणि बॅलन्स शीटच्या पण कॉन्सेप्टवरती थेरी क्वेश्चन येत असतात. म्हणजेच 101% आत्तापर्यंत 10 वर्षात कमीत कमी 7 ते 8 वेळेस या कॉन्सेप्टवरती, आजचा हा जो लेक्चर घेतो ना याच्यावरती थेरी क्वेश्चन आलेले आहेत. तो क्वेश्चन ट्रू फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, वन वर्ड आन्सर इन वन सेंटर इथे कुठेही येऊ शकतो. त्याच्यामुळे फुल कॉन्सन्ट्रेशन करून ऐका. ट्रेडिंग अकाउंट इज डॅश डॅश अकाउंट असा प्रश्न येऊ शकतो. मग ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. बरोबर आहे. कुठेही जेवढे आता मी शिकवणार आहे कुठेही वन वर्ड, ट्रू फॉल्स, फिल इन द ब्लँक्स कसलाही क्वेश्चन, थेरी क्वेश्चन येतो, आलेले आहेत. म्हणून कॉन्सन्ट्रेशन करून ऐका, कॉन्सेप्च्युअल समजून घ्या. चला, ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट म्हणजेच डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल एक्सपेन्सेस लॉसेस रेकॉर्ड करायचे, क्रेडिट साईडला इन्कम गेन रेकॉर्ड करायची. ओपन इन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग अकाउंट कुठे ओपन केलं जातं? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. या ओल्ड सिलेबसमध्ये ही लाईन नव्हती, न्यू सिलेबसमध्ये आलेली आहे. ही ओल्ड सिलेबसमध्ये लाईन नव्हती, ही न्यू सिलेबसमध्ये आलेली आहे. म्हणजे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो ह्या लाईनवरती. ट्रेडिंग अकाउंट इज ओपन इन डॅश ऑर्गनायझेशन. ओके, ट्रेडिंग अकाउंट ओपन इन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ट्रू ऑर फॉल्स. ओके, समजायला लागलं. पर्पज टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और लॉस. ट्रेडिंग अकाउंट बनण्याचा पर्पज काय? टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ऑन डेबिट साईड, कोणाच्या? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला रेकॉर्ड ऑल डायरेक्ट इन्कम. आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम पाहणार आहे. बघा, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कसं एक्सपेन्स? दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू purchase and manufacturing, which are related to purchase and manufacturing, which are related to purchase and manufacturing. and manufacturing कुठे होत असतं रे? फॅक्टरीमध्ये. कुठे होत असतं? फॅक्टरीमध्ये. म्हणजेच ऑल एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी आर डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, समजा ही काय आहे? फॅक्टरी आहे. काय आहे ही? फॅक्टरी. बरोबर आहे का? समजा लागले का? ही काय आहे? फॅक्टरी. ओके, ठीक आहे. ही बॉयलर आहे. इथून काय आहे? धूर चाललेला आहे. ठीक आहे, ही आहे फॅक्टरी. ओके, फॅक्टरी आहे ही. मग समजा ही फॅक्टरी आहे कुठे? पुण्यामध्ये. कुठे आहे? पुण्यामध्ये. ओके, आणि ह्या फॅक्टरीसाठी लागणारा रॉ मटेरियल जो आहे तो समजा कुठून परचेस केला जात असेल? आमच्या लातूरमधून.
कुठून? लातूरमधून परचेस केलं जात असेल. बरोबर आहे. समजा लागले का? फॅक्टरी कुठे आहे? पुण्यामध्ये. आणि लागणारं रॉ मटेरियल कुठून परचेस केलं जात असेल? समजा लातूरमधून. तर लातूरमधून फॅक्टरीमध्ये येईपर्यंत जेवढा काही एक्सपेन्सेस होईल तो परचेस एक्सपेन्सेस, आणि फॅक्टरीमध्ये आल्याच्या नंतर इथे मॅन्युफॅक्चरिंग होण्यासाठी जो खर्च लागेल तो मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. कसला? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. ओके. जोपर्यंत गुड्स फॅक्टरीच्या बाहेर पडत नाही तोपर्यंतचा सर्व एक्सपेन्सेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. कोणत्या गुड्स? फिनिश गुड्स बनवून. ओके. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. फॅक्टरीपर्यंत आणेपर्यंतचा सर्व एक्सपेन्सेस परचेस एक्सपेंडिचर, फॅक्टरीमध्ये आल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारा सर्व एक्सपेंडिचर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेंडिचर, आणि त्याला म्हणत असतात डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजेच परचेस एक्सपेन्सेस कोणते असू शकतात? त्या आपण वेजेस देऊ शकतो. कोणाला वेजेस देऊ शकतो? समजा आपण एका खूप मोठ्या ट्रकमध्ये गुड्स रॉ मटेरियल आणत आहे, तर त्यावेळेस गुड्स ज्या आहेत त्या ट्रकमध्ये अपलोड करते वेळेस लागणारा एक्सपेंडिचर, जे अपलोड करताना जो काही मजुरी दिली जात असते त्या मजूर लोकांना त्याला म्हणलं जातं इंग्रजीमध्ये वेजेस. लोडिंग अनलोडिंग करते वेळेस, प्लस त्या ट्रकचं जर रेंटवरती असेल तर त्याचा ट्रान्सपोर्ट एक्सपेंडिचर येणार. बरोबर आहे का? समजा लागले का? त्याचा रेंट द्यावा लागेल. ओके. समजा रेंट नसेल, जर ट्रक स्वतःची असेल, आपली असेल, तर त्यामध्ये ट्रान्सपोर्ट एक्सपेंडिचर म्हणजे कोणता? त्याचा फ्यूल एक्सपेंडिचर येणार. त्याच्यानंतर त्याचा ड्रायव्हरची आणि क्लिनरची सॅलरी आली. त्याच्याबरोबर टोल एक्सपेंडिचर आला. त्याचबरोबर फ्रेट आला. म्हणजे लातूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून पुण्याच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये गुड्स आणते वेळेस टॅक्स द्यावा लागतो, तो आला. तो सर्व काय? डायरेक्ट एक्सपेंडिचर. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणजे कोणते? रिलेटेड टू फॅक्टरीमधले. म्हणजे कोणते? समजा फॅक्टरीमध्ये मशिनरी चालण्यासाठी लाईट लागत असते, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर. त्याच्यामध्ये मजूर असतात, इथे त्यांना दिलेलं वेजेस. त्याचबरोबर इथं वर्क्स मॅनेजर सॅलरी, म्हणजे इथे जे वर्कर्स असतात त्याला मॅनेज करण्यासाठी जो मॅनेजर असतो त्याला वर्क्स मॅनेजर सॅलरी, तो पण डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. गेटला असतो तो वॉचमन, त्याची पण सॅलरी, तो पण कसला एक्सपेंडिचर? डायरेक्ट एक्सपेंडिचर. म्हणजे दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आर डायरेक्ट एक्सपेंडिचर. आणि हे एक्सपेंडिचर कुठे रेकॉर्ड केले जात असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केले जात असतात. समजलं का? समजलं? खूप सोपं आहे. परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग हे दोन वर्ड ध्यानात ठेवायचे, डायरेक्ट एक्सपेंडिचर. ओके. आणि त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ऑल एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू फॅक्टरी, म्हणजे फॅक्टरी आणि फॅक्टरीच्या अगोदरचे, काय म्हणते? फॅक्टरी आणि फॅक्टरीच्या अगोदरचे सर्व एक्सपेंडिचर हे डायरेक्ट एक्सपेंडिचर. काय? फॅक्टरी आणि फॅक्टरीच्या अगोदर सर्व एक्सपेंडिचर डायरेक्ट एक्सपेंडिचर. आणि फॅक्टरीमध्ये गुड्स फिनिश गुड्स बनल्याच्या नंतर पुढचा जो एक्सपेंडिचर आहे तो सर्व इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असतो. म्हणजे समजा पेन बनवण्याची फॅक्टरी आहे, पेन बनवण्याची फॅक्टरी आहे, ठीक आहे. पेन बनवण्यापर्यंतचा सर्व एक्सपेंडिचर डायरेक्ट एक्सपेंडिचर. आणि एकदा पेन बनला की फॅक्टरीच्या बाहेर निघाला की तिथून पुढचे सर्व एक्सपेंडिचर हे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असतात. तर काय म्हणते की डेबिट साईड टोटल इज मोर दॅन ग्रेटर दॅन क्रेडिट साईड टोटल, तर त्यावेळेस बिझनेसला हा ग्रॉस लॉस होत असतो. आणि क्रेडिट साईड टोटल इज ग्रेटर दॅन मोर दॅन डेबिट साईड टोटल, त्यावेळेस ग्रॉस प्रॉफिट होत असतो. म्हणजेच बघा, हा पॉईंट आपल्याला इथं पाहायचा आहे. डेबिट साईड टोटल मोर दॅन क्रेडिट साईड काय होत असतो? ग्रॉस लॉस. क्रेडिट साईड मोर दॅन डेबिट साईड काय होत असतो? ग्रॉस प्रॉफिट. म्हणजेच ग्रॉस लॉस म्हणजे बघा, ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच काय? डायरेक्ट इन्कम मोर दॅन डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजेच बघा, चला हा जो पॉईंट आहे ना तो इथे पाहूया, आपण डिटेलमध्ये पाहूया. ओके. चल डिटेलमध्ये मला सांगा, प्रॉफिट म्हणजे काय रे? फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे 11th फर्स्ट चॅप्टरमध्ये. जाऊ द्या, ज्यांनी 11th क्लास केलेला नाही किंवा कॉलेज सिरियस केलेलं नाही त्यांनी टाइमपास केलेला आहे. ओके. त्यांनी समजून घ्या. कॉमन सेन्स असतो. अकाउंट हा थोडा बहुत कॉन्सेप्ट या कॉमन सेन्सवरती होत असतात, समजत असतात. बरोबर आहे. मला सांगा बरं, कॉमन सेन्स यूज करून सांगा बरं, प्रॉफिट म्हणजे काय रे? प्रॉफिट म्हणजे काय? इन्कम. प्रॉफिट म्हणजे काय? इन्कम लेस एक्सपेन्सेस. म्हणजेच
विचार करू नका, माझ्यासोबत राहा. स्वतःची थिंकिंग आताच लावू नका, माझ्यासोबत राहा. पूर्णपणे अगोदर ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुमची थिंकिंग करा. ओके. म्हणजेच ह्यालाच आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने काय म्हणू शकतो, इन्कम मायनस एक्सपेन्सेस म्हणजे काय म्हणू शकतो, इन्कम मोर दॅन एक्सपेन्सेस. समजा लागले का? इन्कम मोर दॅन, इन्कम मोठे आहे म्हणून इन्कममधून एक्सपेन्सेस मायनस होऊ शकते. जर एक्सपेन्सेसपेक्षा इन्कम छोटे असेल तर कसं मायनस होणार नाही. बरोबर आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, समजून घ्या. प्रॉफिट म्हणजे काय, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. कसं रे, समजा हा जो पेन आहे, काय म्हणतोय, समजा आपलं स्टेशनरी शॉप आहे. समजा आपलं स्टेशनरी शॉप आहे. समजा आपलं स्टेशनरी शॉप आहे. तर आपण काय करणार, पेन नोटबुक हे परचेस करणार आणि सेल करणार. बरोबर आहे. तर पेन नोटबुक हे परचेस करताना आपण दिलेले पैसे म्हणजे ते झाले आपले एक्सपेन्सेस. समजा हा पेन आपण 3 रुपयाला परचेस केला. किती रुपयाला, 3 रुपयाला परचेस केला आणि सेल केला समजा 5 रुपयाला. म्हणजे 5 रुपये झाले आपली इन्कम, 3 रुपये झाला एक्सपेन्सेस, 5 रुपये झाले इन्कम. म्हणजे इन्कम मायनस एक्सपेन्सेस 2 रुपये. बरोबर आहे काय? हे 2 रुपीज इज अवर प्रॉफिट. समजा लागले का, प्रॉफिट. आणि लॉस म्हणजे काय रे, एक्सपेन्सेस कॉमन सेन्स मायनस इन्कम म्हणजेच एक्सपेन्सेस मोर दॅन इन्कम, म्हणजेच एक्सपेन्सेस मोर दॅन इन्कम. समजा लागले का? ओके. समजा लागले का रे? ओके. तर आपण काय म्हटलं होतं, इन्कम कोणत्या साईडला रेकॉर्ड करायचे म्हटले, क्रेडिट साईडला. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगत असतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे इन्कम कुठे रेकॉर्ड करायची, क्रेडिट साईडला. एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड करायचे, डेबिट साईडला. चला, तर आता इकडे लक्ष द्या. बघा, इथे जे थेरी कॉन्सेप्ट आहेत या ज्या झालेल्या, बरोबर आहे का, त्या झालेल्या थेरी कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, त्या आपण काय करणार आहे, इथं अकाउंट थ्रू पाहणार आहे. चला, बोलायचं बरं, पटपट सांगायचं. चला, कोणता अकाउंट बनवणार आहे आपण आता, ट्रेडिंग अकाउंट बनवूया. कोणता अकाउंट बनवूया, ट्रेडिंग अकाउंट बनवूया. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंट बनवूया. ठीक आहे. चलो, एक मिनिट. कोणता अकाउंट बनवणार आहे आपण आता, ट्रेडिंग अकाउंट बनवणार आहे. चला बघा, समजून घ्या एक एक कॉन्सेप्ट. ट्रेडिंग अकाउंट हे कसलं अकाउंट आहे रे, ट्रेडिंग अकाउंट म्हणल्यानंतर कसं असणार आहे, टी फॉर्मॅटमध्ये असणार आहे. बरोबर आहे का? ट्रेडिंग अकाउंट कसलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ही कोणती साईड, लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. अकाउंट कसं बनवलं जात असतं, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. इकडे पण काय होणार आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज. मला जे कॉन्सेप्ट सांगा तेवढं ध्यानात घ्या. बरोबर आहे. नाही तर सर म्हणतात काय लाईन मारता सर तुम्ही, एक छोटी एक मोठी वाकडं तिकडे. बरोबर आहे, कॉन्सेप्टकडे लक्ष द्या. ओके. चला, ट्रेडिंग अकाउंट कसला अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. बरोबर आहे. तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगत असतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ओके, समजा लागले का? ह्याचाच मिनिंग काय आहे की जर असं कोणतं अकाउंट जर नॉमिनल अकाउंट असेल तर त्यावेळेस बिझनेसला होणारे एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट साईडला रेकॉर्ड करावे, इन्कम अँड गेन क्रेडिट साईडला रेकॉर्ड करावे. म्हणजेच हा काय आहे, ट्रेडिंग अकाउंट. डेबिट साईडला काय रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला, सर्व एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला काय रेकॉर्ड करायचं आपल्याला, इन्कम. समजा लागले का रे? म्हणजे पण कोणते एक्सपेन्सेस, सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस. समजा लागले का रे? कोणते एक्सपेन्सेस, सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणते इन्कम, इकडे सर्व डायरेक्ट इन्कम. बरोबर आहे का? समजा लागले का रे? ओके. मग बघा बरं काय म्हटलेलं आहे इथे, इन्कम कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. एक्सपेन्सेस कोणत्या साईडला, डेबिट साईडला. ओके, समजा लागले का रे? समजा लागले का? मग काय म्हटलेलं आहे, प्रॉफिट म्हटले. प्रॉफिट कसा येणार, इन्कम मोर दॅन एक्सपेन्सेस. काय म्हणते, इन्कम मोर दॅन एक्सपेन्सेस. इन्कम कोणत्या साईडला आहे, इन्कम कोणत्या साईडला आहे, क्रेडिट साईडला. बरोबर आहे. म्हणजेच क्रेडिट साईड मोर दॅन डेबिट साईड. म्हणजेच कुठे प्रॉफिट येणार आपला, डेबिट साईडला येणार, टू ग्रॉस प्रॉफिट. बरोबर आहे का? समजा लागले का? आणि लॉस कुठे, एक्सपेन्सेस मोर दॅन इन्कम. म्हणजेच काय येणार, इकडे
क्रेडिट साईडला बाय ग्रॉस लॉस येत असतो. समजा लागले का रे? समजा लागले का? म्हणजेच हा ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच कोणतं बॅलन्स आहे रे? बघा ही साईड आहे बरं का, ही साईड आहे. डेबिट साईड आणि डेबिट बॅलन्स हे वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. क्रेडिट साईड आणि क्रेडिट बॅलन्स ह्या वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. समजा लागलाय का? डेबिट साईड डेबिट बॅलन्स ह्या वेगळ्या कॉन्सेप्ट, क्रेडिट साईड क्रेडिट बॅलन्स ह्या वेगळ्या कॉन्सेप्ट. बरोबर आहे? बघा समजून घ्या. ही ग्रॉस प्रॉफिट म्हणजे क्रेडिट बॅलन्स. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे कोणतं बॅलन्स? क्रेडिट बॅलन्स. म्हणजे कोणतं? क्रेडिट बॅलन्स. आणि ग्रॉस लॉस म्हणजे कोणतं बॅलन्स? डेबिट बॅलन्स. बरोबर आहे का? समजायला लागले का? सर डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय? ज्यांनी माझा 11चा क्लास केलेला आहे त्यांना हे समजलं असणारच आहे. पण आपल्या बॅचला जे ऑनलाईन बॅचला जे आहे आणि पुण्यातले जे रेग्युलर बॅच होणार आहे त्याला नवीन स्टुडंट जॉईन होणार आहे, ते ऑनलाईन बॅचला जॉईन झालेले आहे, तर त्यांच्यासाठी सांगत आहे आणि ओल्ड स्टुडंटसाठी पण आहे, त्यांचं रिव्हिजन होईल. बघा समजा डेबिट साईडला तुम्ही एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले काही. बघा इकडे ध्यानात, हे आपल्याला कोणते एक्सपेन्सेस असणार आहेत हे आत्ता या कॉन्सेप्टसाठी डझंट मॅटर, पण आपल्याला अमाऊंट्स मॅटर करणार आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे आपण घेऊया तिथं. समजा तुम्हाला 100 रुपयाचे एक एक्सपेंडिचर झाला, दुसरा एक्सपेंडिचर 1000 रुपीचा झाला, तिसरा एक्सपेंडिचर समजा 10,000 रुपीचा झाला. ठीक आहे? समजा लागलं का? समजा तुमची इन्कम झाली तुमची समजा इकडे 5,000 रुपीची झाली, त्याच्यानंतर आणखीन इन्कम झाली तुमची 20,000 रुपीची इन्कम झाली. बरोबर? समजा लागले का? तर या सिच्युएशनमध्ये काय करायचं? डेबिट साईडची क्रेडिट साईडची टोटल करायची. बरोबर आहे का? अगोदर ऑब्झर्वेशन करायचं, कोणत्या साईडची टोटल मोठी येते, कोणत्या साईडची क्रेडिट साईडची टोटल मोठी येणार. बरोबर आहे का? समजा लागलं का रे? किती आले इकडे? 25,000. जी टोटल मोठी आली ती ऑपोजिट साईडला लिहायची 25,000. याच्यामधून ही टोटल मायनस करायची. ही टोटल किती आहे? बघा किती आहे टोटल? 20. क्रेडिट साईडची टोटल 25,000 मायनस डेबिट साईडची टोटल किती येते? 11,100. किती येते रे? 11,100. मग मायनस करा. चला 24,000 मायनस 11,100 किती येतं सांगा लवकर. चला 12,900. 12,900. बरोबर आहे? हा झाला तुमचा ग्रॉस प्रॉफिट आणि यालाच म्हणलं जातं क्रेडिट बॅलन्स. म्हणजे काय? लक्ष द्या, आता माझ्या वर्डिंगकडे लक्ष द्या. ज्या अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल काय म्हणते? क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडच्या टोटलपेक्षा काय म्हणते? डेबिट साईडची टोटल किती आहे? 11,100. किती आहे? क्रेडिट साईडची टोटल डेबिट साईडच्या टोटलपेक्षा जास्त आहे आणि जेवढ्याने जास्त आहे त्याला म्हणलं जातं क्रेडिट बॅलन्स. डबल. कुठल्याही अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडच्या, ही कोणती साईड आहे? डेबिट साईडच्या टोटलपेक्षा जास्त आहे आणि जेवढ्याने जास्त आहे 12,900 त्याला म्हणलं जातं क्रेडिट बॅलन्स आणि हा आहे ग्रॉस प्रॉफिट. समजा लागले का रे? बरोबर आहे का? चला आता आपण डेबिट बॅलन्सबद्दल पाहूया. समजा की इकडे डेबिट साईडची टोटल जी आहे इथे अमाऊंट घेऊ आपण. ठीक आहे? समजा असू द्या. चला तर आपण काय करूया? अमाऊंट दुसऱ्याच घेऊया. ठीक आहे? तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला. समजा इकडे टोटल आहे, डेबिट साईडला टोटल आहे समजा एक्सपेन्सेस, काही एक्सपेन्सेस असे आहेत 1,00,000 रुपीज एक्सपेन्सेस झाले. बरोबर आहे? दुसरे एक्सपेन्सेस 15,000. बरोबर आहे? आणि क्रेडिट साईडला इन्कम जे आहे फक्त आणि फक्त किती आहे? समजा इन्कम फक्त आणि फक्त आहे तुमची 50,000. ठीक आहे? तर या सिच्युएशनला काय करणार आहे सांगा बरं? काय करणार आपण? कोणती ही बघा, फक्त डेबिट साईड टोटल जास्त आहे क्रेडिट साईडपेक्षा, तर काय करणार आपण? इकडची टोटल अगोदर करणार 1,15,000. ही ऑपोजिट साईडला लिहिणार 1,15,000. बरोबर आहे का रे? याच्यामधून 50,000 मायनस करणार. बरोबर आहे का? 1,15,000 मायनस किती मायनस करणार आहे? 50,000. बरोबर आहे का? किती येणार मग आपला आन्सर सांगा बरं? चला 65,000. किती येणार? 65,000. किती येणार? 65,000. बरोबर आहे का रे? ओके. तर बघा आता काय म्हटलेलं आहे? क्रेडिट बॅलन्स म्हणजे पाहतोय आपण, सॉरी डेबिट बॅलन्स म्हणजे काय पाहतोय? कुठल्याही अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल ही क्रेडिट साईडच्या
टोटलपेक्षा जास्त आहे आणि जेवढ्याने जास्त आहे त्याला म्हणलं जातं डेबिट बॅलन्स. बरोबर आहे. आणि हा आहे आपला ग्रॉस लॉस. तर ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज डॅश डॅश डॅश. काय आहे हा? ग्रॉस लॉस. समजा लागले का? अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज डॅश डॅश डॅश. काय आहे? ग्रॉस प्रॉफिट. असं पण येऊ शकतो, ग्रॉस लॉस इज अ डॅश डॅश अकाउंट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. कसलं? डॅश डॅश बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, डेबिट बॅलन्स. ग्रॉस प्रॉफिट इज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. कसाही क्वेश्चन येऊ शकतो. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्ड ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ऑल डायरेक्ट इन्कम इज रेकॉर्ड ऑन ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बरोबर आहे का? ग्रॉस प्रॉफिट इज रेकॉर्ड ऑन डेबिट साइड, ग्रॉस लॉस इज रेकॉर्ड ऑन क्रेडिट साइड. ग्रॉस प्रॉफिट इज अ क्रेडिट बॅलन्स, ग्रॉस लॉस इज अ डेबिट बॅलन्स. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय झालेलं आहे? डेबिट बॅलन्स काय म्हणतात, कसं काढलं जातं हे पण कॉन्सेप्ट झालेले आहे. क्रेडिट बॅलन्स कसं काढलं ते पण कॉन्सेप्ट झालेलं आहे. आणखीन समजलेलं नसेल तर डोंट वरी, कन्फ्यूज व्हायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही. ही कॉन्सेप्ट आपण काय करणार आहे, तुम्हाला नाही समजलं तरी मला SMS करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. ही कॉन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये डबल घेऊया. पुढच्या लेक्चरमध्ये कशाला, आपण आता पुढे इथे लागणारच आणखीन डबल एक वेळेस पुढे पाहणार आहे. चला तर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढचा कोणता अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज हे पण कसलं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंट म्हणल्यानंतर काय असणार ह्याच्यामध्ये पण? एक्सपेन्सेस अँड लॉसेस, त्याचबरोबर इन्कम अँड गेन असणार आहे. इट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. म्हणजे बिझनेसला जे इन्कम होत असते ते फाइंड आउट करण्यासाठीचं हे कसलं अकाउंट आहे? मेन अकाउंट आहे. असर्टेन नेट प्रॉफिट और नेट लॉस. बघा, ट्रेडिंग अकाउंटमधून काय भेटतं आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून काय असणार आहे? नेट प्रॉफिट और नेट लॉस. रेकॉर्ड ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. काय करायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणत्या साईडला रेकॉर्ड करायचे? डेबिट साईडला. ऑल इनडायरेक्ट इन्कम कुठे रेकॉर्ड करायचे? क्रेडिट साईडला. बिझनेसला होणारे सर्व ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये कसले एक्सपेन्सेस? डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कसले एक्सपेन्सेस? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटमध्ये कसले इन्कम? डायरेक्ट इन्कम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कसले इन्कम? इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट बघा, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स दोज एक्सपेन्सेस विच आर नॉट रिलेटेड टू परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे असे एक्सपेन्सेस जे एक्सपेन्सेस परचेस अँड मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड नसतात ते सर्व एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. बरोबर आहे. चला तर नेट प्रॉफिट आपण पाहूया. नेट प्रॉफिट म्हणजे कसा काढला जातो? बघा, ग्रॉस प्रॉफिट कसा काढला जातो ट्रेडिंग अकाउंटमध्ये? बरोबर आहे. डायरेक्ट इन्कम मोर दॅन डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजेच क्रेडिट साईड मोर दॅन डेबिट साईड, म्हणजेच क्रेडिट बॅलन्स इज अ ग्रॉस प्रॉफिट. त्याचबरोबर नेट प्रॉफिट म्हणजे काय असणार आहे? बिझनेसला असणारे इनडायरेक्ट इन्कम ही ग्रेटर दॅन, जर तुमच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा असेल. इन्कम कुठे रेकॉर्ड केली जात असते? क्रेडिट साईडला. एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड केले जातात? डेबिट साईडला. म्हणजे क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन मोर दॅन डेबिट साईड, त्यालाच म्हणलं जातं क्रेडिट बॅलन्स. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स म्हणजेच नेट प्रॉफिट. नेट लॉस म्हणजे काय? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रेटर दॅन मोर दॅन इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड केलं जातं? डेबिट साईडला. डेबिट साईड मोर दॅन क्रेडिट साईड, त्यालाच काय म्हणलं जातं? डेबिट बॅलन्स. म्हणजेच नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स म्हणजेच नेट लॉस. नेट प्रॉफिट और नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलं जात असतं. बरोबर आहे का रे? समजायला लागले का? ऐका व्यवस्थित. ओके. चला थोडंसं आपण इथं पाहूया. बघा, डेबिट बॅलन्स म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे, डेबिट साईड मोर दॅन क्रेडिट साईड. बरोबर आहे. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट बोलायचं बरं का, लिहून पण घ्यायचं. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट काय असणार आहे? ग्रॉस लॉस अँड डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असणार आहे? नेट लॉस. बरोबर आहे. क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट हे काय असणार आहे? ग्रॉस, लिहून घ्यायचं बरं का माझ्यासोबत, प्रॉफिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे काय असणार आहे? नेट प्रॉफिट.
समजलं का रे? काय असणार आहे? नेट प्रॉफिट. ओके, डन, समजलं. मग आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बद्दल पाहूया. ठीक आहे, चला इथे पाहूया आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, चलो बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा फॉर्मॅटमध्ये असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टी फॉर्मॅटमध्ये असतं. ही लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. बरोबर आहे. लेफ्ट हँड साईडला कॉलम कोणते असतात? पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. राईट हँड साईडला पण पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. बरोबर आहे. ते आता आपल्याला फॉर्मॅट परफेक्ट बनवण्याची म्हणजे आत्ताच्या कॉन्सेप्टसाठी त्याची गरज नाही. आत्ताच्या कॉन्सेप्टसाठी आपल्याला डेबिट साईड क्रेडिट साईड समजलं पाहिजे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिलं जातं? हे कसलं अकाउंट आहे रे? हे कसलं अकाउंट आहे? बोला पटकन. हे कसलं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. बरोबर आहे का? जर नॉमिनल अकाउंट असेल तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? ऑल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला काय लिहायचे? एक्सपेन्सेस. पण कोणते? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला काय लिहायचं रे? इन्कम. पण कोणती? ऑल इनडायरेक्ट इन्कम. समजा लागले का? बरोबर आहे का रे? मग आत्ताच पाहिलेलं आहे आपण प्रॉफिट म्हणजे काय. प्रॉफिट म्हणजे काय? इन्कम मोर दॅन एक्सपेन्सेस. तर इन्कम कोणत्या साईडला लिहिले आपण? क्रेडिट साईडला. म्हणजेच क्रेडिट साईड मोर दॅन कोणती साईड? डेबिट साईड. समजा लागले का रे? एक्सपेन्सेस कुठं लिहिले आपण? डेबिट साईडला. म्हणजे क्रेडिट साईड मोर दॅन डेबिट साईड. यालाच काय म्हणलं जातं? क्रेडिट बॅलन्स. म्हणजेच क्रेडिट बॅलन्स इज अ प्रॉफिट. समजा लागले का? पण कसला प्रॉफिट? हा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कुठे लिहिला जात असतो? डेबिट साईडला. तर काय म्हटलं याचं? नेट प्रॉफिट. म्हणजेच कसलं बॅलन्स? क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर एक्सपेन्सेस कोणत्या साईडला लिहिले? डेबिट साईडला. मग एक्सपेन्सेस मोर दॅन इन्कम असेल तर काय असतो? लॉस असतो. आणि इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय आहे? तो नेट लॉस. म्हणजेच डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच काय आहे? तो नेट लॉस आहे. बरोबर आहे. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स कॉन्सेप्ट समजली का? ओके, ठीक आहे. समजली का? नाही समजली नसेल तरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांनी क्वेश्चन विचारले तरी चालतील. डबल विचारा, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे का? चला आता पुढे जाऊया आपण. बॅलन्स शीट म्हणजे काय? बॅलन्स शीट बघा, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ अकाउंट, बट बॅलन्स शीट इज अ नॉट अ अकाउंट. हे अकाउंट नाही. इट इज अ स्टेटमेंट. हे काय आहे? स्टेटमेंट आहे. शोईंग फायनान्शियल पोझिशन. काय करतं हे? फायनान्शियल पोझिशन शो करतं. बॅलन्स शीट काय? स्टेटमेंट आहे. फायनान्शियल पोझिशन शो करतं. जसं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या लेफ्ट हँड साईडला एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचं, राईट हँड साईडला इन्कम रेकॉर्ड करायचं, त्याच पद्धतीने बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला रेकॉर्ड ऑल लायबिलिटीज अँड राईट हँड साईडला रेकॉर्ड ऑल असेट्स रेकॉर्ड करत असतात. बरोबर आहे. तर आपल्याला फायनल अकाउंट कशाच्या बेसवर बनवायचं असतं? ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या बेसवरती बनवायचं असतं. एव्हरी आयटम गिव्हन इन ट्रायल बॅलन्स. काय म्हणते? एव्हरी आयटम गिव्हन इन ट्रायल बॅलन्स मस्ट बी शोन ओनली वन टाइम इन जस्ट वन पार्ट ऑफ द फायनल अकाउंट. वन पार्ट ऑफ फायनल अकाउंट म्हणजे काय? फायनल अकाउंटमध्ये काय काय येतं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, डेबिट साईड एक पार्ट, क्रेडिट साईड सेकंड पार्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड एक पार्ट, क्रेडिट साईड एक पार्ट, बॅलन्स शीटची लायबिलिटी एक पार्ट, असेट एक पार्ट. टोटल किती पार्ट झाले? 6 पार्ट. तर 6 पैकी कुठलाही वन पार्टला जर पोस्टिंग करत असतं, कशाची? ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या प्रत्येक आयटमची, ओनली वन टाइम इफेक्ट. आणि बट ज्या सायलंट किंवा हिडन ॲडजस्टमेंट गिव्हन इन ट्रायल बॅलन्स असतात, काय म्हणतोय? ज्या सायलंट और हिडन ॲडजस्टमेंट गिव्हन इन ट्रायल बॅलन्स असतात, त्याचे किती इफेक्ट होत असतात? 2 इफेक्ट होत असतात. म्हणजे ह्या 6 पार्टपैकी कुठेही 2 पार्ट्सला त्याचे इफेक्ट होऊ शकतात आणि होतातच. आणि एव्हरी ॲडजस्टमेंट म्हणजे काय रे? ॲडिशनल. काय म्हणतोय मी? ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो द ट्रायल बॅलन्स. त्याला काय म्हणलं जातं? ॲडजस्टमेंट म्हणलं जातं. आणि त्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स होत असतात. कुठे? फायनल अकाउंटमध्ये किती इफेक्ट होतात? 2 इफेक्ट्स होत असतात. म्हणजे ह्या 6 पार्टपैकी कुठेही 2 पार्टला त्याचे इफेक्ट होत असतात. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट पाहिलेलं आहे. बरोबर आहे. समजायला लागलं का रे? ओके. तर आपण आजचा लेक्चर इथे स्टॉप करत आहेत. आणि आजचा पण तुम्हाला होमवर्क काय आहे? आजचा पण होमवर्क तुम्हाला आहे,
ठीक आहे. होमवर्क काय आहे हे तर सर्व तुम्ही लिहून घेतलेलंच असणार आहे पॉज करू करू. तर तुम्हाला आजचा पण होमवर्क जो आहे तो 5 टाईम अकाउंट लिहायचे बरं का. अकाउंट लिहायचे आहेत. कोणते कोणते अकाउंट? ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. हे काय करायचे आहे तुम्हाला? हे 5 टाईम लिहायचे आहेत. ठीक आहे. डन. चलो बाय बाय. अभ्यास करा. काही डाऊट्स असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बिंदास बोलायचं. ठीक आहे. बाय बाय. टेक केअर. स्टे होम. स्टे सेफ.